विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर. विरोधकांच्या गदारोळामध्ये पार पडली प्रक्रिया. 2 दिवस संसदेमध्ये चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहाने दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपके यांची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा इशारा. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री देत नाहीत, अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा प्रत्युत्तर. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले? गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होत नाही. राहुल गांधींचा अमित शहांवर गंभीर आरोप. तर राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा आरोप सिद्ध करावेत. किरेन रिजिजू आक्रमक. शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसचा कब्जा. स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त या 3 कॅटेगरी. अंधभक्त ही 3री कॅटेगरी जी मूर्खाला फॉलो करते. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर लोकसभेत गदारोळ. राहुल गांधींनी लोकसभेत असंसदीय भाषा वापरली. किरेन रिजिजू यांचा आरोप. राजनाथ सिंह यांच्याकडनं असंसदीय शब्द कामकाजामधून काढण्याची मागणी. राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्यामुळे युवकांना काहीही मिळणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला. वळसे पाटील पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेनंतर भेटीला महत्व. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात सदिच्छा भेट घेतल्याची तटकरेंची माहिती. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होणार. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल, दमानी यांचा दावा. सुनील तटकरे आपल्या बॉसला भेटले. त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा. तटकरेंच्या मोदी शहांच्या भेटीवर संजय राऊतांचं टीकास्त्र. राज्याच्या विकासासाठी तटकरे मोदींना भेटले असतील, दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. दिल्लीच्या जंतर मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीचे अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये. कुटुंबियांकडून दिपकेंचं स्वागत. 40 दिवसांच्या संघर्षानंतर घरी परतलो, दिपकेंची पहिली प्रतिक्रिया. 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. अंतरवालीमध्ये या शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हा, जरांगेंचं आवाहन. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका. ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. मराठा समाजासाठी महायुती सरकार इतके निर्णय कुणी घेतले नाहीत, तरी कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असल्यास संवादामधून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी. बँक खात्यामधील तफावतीबाबत काळजी करू नका, वरची रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनाचा दुसरा दिवस. मूग पिकाची 100% सरकारी खरेदी, ई टोकन प्रणाली आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर. परिसरात मोठा फौजफाटा. वाहतुकीवर परिणाम. शाळांना देखील सुट्टी जाहीर. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना क्लीन चिट. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बजावलेले समन्स रद्द. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. 1 ऑगस्ट पासून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू. साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.